मैत्रिणींनो, लग्नसराई म्हटली की शॉपिंग ही आलीच. आता बरेचदा लग्नसराईच्या वेळेस ब्राईडला, त्या नवरीला खूप टेन्शन असतं की तिच्या केसांचं नेमकं करायचं काय, किंवा कोणते सध्या ट्रेंडिंग अशा गोष्टी आहेत किंवा हेअर ॲक्सेसरीज आहेत ज्या ती वापरू शकते. आणि बरेचदा आपण ह्या घ्यायला जातो आणि आपल्याला मिळत नाही, पण सोशल मीडियावरती किंवा अगदी आपले ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून तुम्ही त्या हेअर ॲक्सेसरीज अगदी ट्रेंडिंग घेऊ शकता आणि तुमचा जो वेडिंग फंक्शन आहे तो अगदी स्पेशल करू शकता. सो त्यासाठी कोणकोणत्या या ब्रायडल हेअर ॲक्सेसरीज आहेत त्याचाच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, ब्रायडल हेअर वाईन्स. येस, तुम्ही जे ऐकलं हे नाव बरोबर आहे. हे सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंग असं प्रोडक्ट मानलं जातं आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे. ही एक लवचिक वेलीसारखी वायर असते ज्यामध्ये मोती किंवा खडे बसवलेले असतात. जर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये किंवा तुमच्या बहिणीचं लग्न आणि तुम्ही करवली आहात, मेसी बन केला किंवा सैल अगदी वेणीसुद्धा केली, तर त्यात सुद्धा ते छान गुंफू शकता तुम्ही. मुळात हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही तुमची साडी असेल, तुमचा लेहंगा असेल, वन पीस असेल, कशावरही अगदी शोभून दिसणारे आहेत. आणि मिंत्रा, ॲमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहे. मी त्याचंसुद्धा तुम्हाला इथे सगळी इन्फॉर्मेशन देईल, त्यामुळे हे तुम्ही नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करा. नंबर 2 जो एकदम सध्या ट्रेंडिंग आहे तो म्हणजे टेम्पल ज्वेलरी जडा बिल्लू असं त्याला म्हटलं जातं. पारंपरिक दागिन्यांची ओढ ही सध्या 2026 आत्ताचं जे काही काळ आहे त्याच्यामध्ये खूप जास्त वाढली आहे. सो जडा बिल्लू म्हणजेच वेणीवर लावायच्या सोन्याच्या रंगाची नक्षीदार चकती किंवा कुठला तरी ब्रॉच असं त्याला म्हटलं जातं. जर तुम्ही लग्नामध्ये नऊवारी किंवा काठपदराची साडी नेसणार असाल तर लांब वेणीवर हे लावलं तर अतिशय राजेशाही लुक येतो. यात लक्ष्मी किंवा मयूर म्हणजे मोराची अशी नक्षी तुम्हाला दिसते. नायका फॅशन आणि इतर वेबसाईट्सवरती सुद्धा हे अवेलेबल आहे. याची सुद्धा मी इथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईन. सो बेसिकली तुम्ही जर साऊथ इंडियन लुक करणार असाल तरी सुद्धा ते शोभून दिसणार आहे, कारण हा मुळात दक्षिणेकडचा प्रकार आहे आणि जो सध्या खूप इन ट्रेंड मानला जातोय. त्यामुळे तुम्ही हा नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड करा. भले तुम्ही तुमच्या लग्नात नाही तर लग्नानंतरचे फंक्शन्स असतात आणि तेव्हा स्वतःचीच तुम्हाला हेअरस्टाईल करायची असते, तेव्हा सुद्धा अगदी साध्या वेणीवरती हे ब्रॉचेस तुम्ही अडकवले तरी सुद्धा एकदम भारी वाटणार आहे. सो याप्रमाणेच जो तिसरा प्रकार आहे तो सुद्धा तितकाच खास आणि तितकाच जास्त पिंटरेस्टी वाईब देणार आहे. फ्लोरल ज्वेलरी पिन्स. येस, ह्या सुद्धा सध्या खूप इन ट्रेंड आहेत. ताज्या फुलांचा वापर करणं कधी कधी खूप जास्त कठीण होतं, म्हणूनच आता इतकी हुबेहूब फुलं सध्या मार्केटमध्ये आहे ज्याला आर्टिफिशियल फ्लावर पिन्स म्हणतात. त्याचा वापर करून तुम्ही तुमचं जो फंक्शन आहे किंवा तुमचा लुक आहे तो एकदम भारी करू शकता. हळद किंवा मेहंदीच्या कार्यक्रमासाठी या पिन्स सध्या खूप जास्त वापरल्या जातात. विशेषतः पेस्टल रंगाची जी फुलं आहेत म्हणजे गुलाबी, पीच कलर, हे सध्या खूप इन ट्रेंड आहेत. भल्या सेलिब्रिटीसुद्धा हे वापरतात. इंस्टाग्राम स्टोअर्स किंवा अमेझॉनवरती इझिली तुम्हाला हे मिळून जाणार आहे. त्यामुळे तुमचं लग्नाबरोबरचे इतर सगळे फंक्शन्स आहेत ते स्पेशल करण्यासाठी नक्की एकतरी हा सेट तुमच्याकडे असला पाहिजे. सो चौथा प्रकार जो आहे तो आहे पर्ल एम्बलिश हेअरबँड्स. सो बेसिकली जसे आपण हेअरबँड्स लावतो तशाच प्रकारचे आहेत, पण हे एकदम वेगळे आहेत. ज्यांना मोत्यांच्या दागिन्यांचं वेड आहे ना त्यांच्यासाठी हे खूप भारी आहे, कारण यावरती मोती वेगवेगळ्या प्रकारच्या कुंदन वर्क करून एक असा हेअरबँड बनवला जातो जो तुम्ही नवरी म्हणून हळद आणि तुमच्या अगदी मेहंदीला वगैरे वापरू शकता. करवली असाल तरी वापरू शकता. अगदी लहान वयाचे तुम्ही असाल तरीसुद्धा वापरू शकता. म्हणजे तुमच्या मुलीसाठी किंवा अगदी वय तुमचं झालं असेल, तुम्ही लग्न झालं असाल तरीसुद्धा अगदी शोभून दिसणारा असा हा ॲक्सेसरीजचा प्रकार आहे. सो बेसिकली मोकळ्या केसांवरती हा खूप जास्त शोभून दिसतो. केसांचा पफ केल्यावर हा हेडबँड लावायचा आणि एक मॉडर्न आणि स्टायलिश लुक जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर हा स्टायलिश लुक देणारा अगदी स्टेटमेंट पीस आहे. अजिओ, नायकावरती सुद्धा हा अवेलेबल आहे. यानंतरचा जो प्रकार आहे तो अगदी आधीसुद्धा ट्रेंडमध्ये होता आणि आत्तासुद्धा ट्रेंडमध्ये आहे, इतका एव्हरग्रीन आहे. तो म्हणजे एम्ब्रॉइड अँड कुंदन हेअर कोम्स. येस, कुंदन आणि हिरव्या पाचूचं काम केलेले हेअर कोम्स जे आहेत ते लग्नाच्या रिसेप्शनमध्ये खूप जास्त बेस्ट मानले जात आहेत. केसांचा तुम्ही बन केला, आंबाडा केला आणि तो घातल्यानंतर त्याच्या एका बाजूला हा कोंब लावला तर केसांची शोभा अगदीच वेगळी दिसून येते, एकदमच वाढते. तुम्ही जर फ्रेंच रोल केला तरीसुद्धा ती तुम्हाला छान शोभून दिसणार आहे. अत्यंत महागड्या दागिन्यांसारखे हे दिसतात, त्यामुळे तुम्ही इझिली घेऊ शकता. ॲमेझॉनवरती आणि त्याचबरोबर इतर फ्लिपकार्ट आणि नायकावरती सुद्धा तुम्हाला इझिली अवेलेबल होणार आहेत. त्याचे सगळे डिटेल्स मी इथे देते. सो बेसिकली तुमच्या लग्नसराईच्या या सगळ्या सीझनमध्ये बाहेर जाऊन शॉपिंग करणं जमत नसेल तर अगदी फोटोज बघून घर बसल्या तुम्ही ॲमेझॉन किंवा इतर वेबसाईटवरती जाऊन शॉपिंग करू शकता आणि अशा प्रकारे हेअर ॲक्सेसरीज तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवा. मी सांगितलेल्या प्रत्येक हेअर ॲक्सेसरीज तुम्हाला वेगवेगळ्या फंक्शनसाठी लागणार आहेत.
त्यामुळे एक नाही, दोन नाही, तर मला असं वाटतं हे पाचही प्रकार तुमच्याकडे जर असतील तर कुठलंही फंक्शन अजिबात डल जाणार नाही. एकदम तुमचे केस भारी, सुंदर आणि एकदम तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनाल, यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे हे तुम्ही ऑर्डर करा. तुम्हाला कशी क्वालिटी वाटते हे मला कमेंट करून सांगा. तुमची स्वतःची हेअरस्टाईल केली तर आम्हाला लोकमत सखीला नक्की ते फोटो टॅग करा. आणि हो, लोकमत सखीचा हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, म्हणजे इतर मैत्रिणींना सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे. ज्यांच्या घरी लग्न आहे किंवा ज्यांना केसाचं स्वतःचं काहीतरी वेगळं पण दाखवायचं असेल तर त्या सगळ्यांसाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा.